मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दरोडेखोर टोळीचा डोंबिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या टोळींवर हत्या, जबरी, चोरीसह अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी अटक केलेल्या अभय सुनील गुप्ता, अभिषेक ओमप्रकाश जौहरी, अर्पित उर्फ प्रशांत अद्वैत शुक्ला या तिन्ही आरोपींकडून डोंबिवली, मानपाडा, पुणे या ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करत गावठी रिव्हॉल्व्हरसह लाखो रुपयांचा ऐवज चोरीची मोटरसायकल देखील जप्त केली आहे। विशेष म्हणजे या आरोपींच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी 106 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये यश मिळवले आहे। अभय सुनील गुप्ता, अभिषेक ओमप्रकाश जौहरी, अर्पित उर्फ प्रशांत अद्वैत शुक्ला असे पोलिसांच्या तावडीत मिळालेल्या या आरोपींची नावे असून या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर, 4 जिवंत काडतुसे आणि चोरीच्या सोन्याचे दागिने असे एकूण 3,80,420 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केला। या टोळीच्या अटकेमुळे ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। विशेष म्हणजे या टोळीतील अभिषेक जौहरी आणि अर्पित शुक्ला यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये खून, शस्त्र अधिनियम आणि दारोड्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत। या आरोपींना सध्या पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे। तर या आरोपींची अंग झडती घेतली असतो आपल्याला ज्याकडे ज्या तिन्ही आरोपी त्यांच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा मिळालेला आहे आणि त्याच्यावित 4 राऊंड त्याच्याबरोबर मिळालेले आहेत। आणि अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी आहे आपल्या पूर्ण कल्याण आणि डोंबिवली आणि मानपाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्यांची सर्चिंग केलेली आहे त्या संदर्भातली ही आपल्याला आपण डिटेक्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये जी काही सोन्याचा मुद्देमाल गेलेला आहे, डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये 5 ग्रॅमचं जे लगड गेले ते आपण रिकवर केलेली आहे। त्याचप्रमाणे मानपाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 24 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र गेलेलं होतं ते सुद्धा आपण सदर आरोपींकडून रिकवर केलेलं आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली बाईक जी आहे MI-FZ ही सुद्धा आपण रिकवर केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि 4 राऊंड्स असा मुद्देमाल आपल्याकडून मिळालेला आहे। सदर आरोपींनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्यातला जो आरोपी अभिषेक जौहरी याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशमध्ये। त्याचप्रमाणे जो आरोपी जो आहे अर्पित अवधेश शुक्ला याच्यावरती मर्डरसारखा गुन्हा उत्तर प्रदेश दाखल आहेत। सदर आरोपींनी आपल्याकडे डोंबिवली आणि मानपाडा त्याचप्रमाणे पुण्यामध्ये बिबवेवाडी आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबूल दिलेली आहे। अशा प्रकारे ही सदरची आपण पूर्ण आंतरराज्य टोळी जी आहेत मानपाडा पोलीस स्टेशन आणि डोंबिवली पोलीस स्टेशनच्या DBचे अधिकारी जे असतील त्याच्यामध्ये सिनियर PI जवादवाड आहेत, त्यानंतर API मोपडे आहेत आणि PSI चव्हाण त्याच्याबरोबरचे संपूर्ण टीम आहे। या टीमने ह्या संपूर्ण गुन्हेगारांना मागच्या 7 ते 8 दिवसामध्ये त्यांनी 100पेक्षा जास्त CCTV आणि टेक्निकल अनालिसिसवरती ही पूर्णपणे आपण गँग अटक केलेली आहे। सध्या हे तिन्ही पण आरोपी सध्या पोलीस रिमांडमध्ये आहेत, त्यांना 3 दिवस PCR कोर्टाकडून मिळालेली आहे। त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण जे दोन्ही प्रकार घडले होते डोंबिवली आणि मानपाडामध्ये ते साधारणपणे संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस महिला एकट्या त्या ठिकाणी वॉकसाठी किंवा काही कामानिमित्त बाहेर पडतात त्या एकट्या महिलांना त्या ठिकाणी हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे अशा प्रकारे त्याची मोडच होती। आणि आपल्याला ज्या CCTV प्राप्त होत्या त्या CCTVच्या आधारे आणि आपल्या टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आपल्या ह्या टीमने त्या आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।